क्विल्टिंग हा शब्द जरी इंग्रजी असला तरी आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली गोधडी याच पद्धतीने शिवली जाते। यामध्ये फरक इतकाच आहे की भारतामध्ये जी गोधडी बनवली जाते त्यामध्ये आपण जुन्या कपड्यांचा वापर करतो आणि जे अवेलेबल असेल ते जोडून तयार करतो। तेच भारताबाहेर काही देशांमध्ये क्विल्टिंग खूप जास्त प्रचलित आहे। त्यामध्ये ते नवीन कापड विकत घेतात, योग्य रंगसंगती म्हणजे कलर कॉम्बिनेशन करून वेगवेगळे आकार तयार करून यामध्ये खूप छान अशी कलाकृती ते तयार करतात। त्यामध्ये बेडशीट, कुशन कवर, गालिचे, पडदे असे वेगवेगळे भरपूर असे प्रकार ते बनवत असतात। याच दोघांचा एकत्रितरित्या करायचा मी प्रयत्न केलाय। इथे मी 2 साड्या होत्या, त्यांचा योग्य कलर कॉम्बिनेशनचा उपयोग करून इथे पायपुसणी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे। मी हे आधी सुद्धा केलं होतं पण व्हिडिओ कधी पोस्ट केलं नव्हतं। तर क्विल्टिंगमध्ये कलर कॉम्बिनेशनला खूप जास्त महत्त्व आहे। आता आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण वापरतो, पण बाहेर देशात याला खूप जास्त प्रोफेशनल पद्धतीने तयार केलं जातं। आतमध्ये चांगले कपडे वापरले जातात। इथे मी फक्त आणि फक्त जुन्याच कपड्यांचा वापर केलेला आहे।